आहेत. एक वृद्ध ज्ञानी साधू गंगा किनारी आपल्या साध्या आयुष्यात समाधानी राहत होते. ऋषीकडे 2 मडकी होती, पण त्यापैकी एक थोडंसं फुटलेलं होतं. त्यांच्या सेवेत दोन्ही मडकी महत्वाचीच. एक निर्मळ, दुसरे तडा गेलेले. दोन्ही मडकी, दोन्ही समान, प्रेमही समान. सूर्य उगवण्याआधीच त्यांचा प्रवास सुरू होत असे. पण तरीही साधू तिला दररोज सोबत घेत. साधू गंगेकाठून पाणी भरत आहेत. पाणी भरताच फाटके मडके हलके थरथरते. वाटेवर पाणी गळत गळत निघते. सूर्यकिरण तिच्या गळणाऱ्या थेंबांवर नाचतात, पण बादली मात्र खिन्न. गळणारे थेंबही सुंदर वाटत होते, पण मडक्याला ते जाणवत नव्हते. मी तुमच्यासाठी भार आहे. माझ्यात टिकणारे काहीच नाही. गुरुदेव, क्षम्यता मम दोषा. तुम्हाला माझ्यामुळे त्रास होतो. मी उपयोगाची नाही. मी तुटलो आहे. मला गळती लागली आहे आणि सर्व पाणी वाया जात आहे. पण तरीही तू मला घेऊन जात आहेस. त्याने भांडी हळुवारपणे ठेवली. हे जाणून की तुटलेपणा असूनही सौंदर्य आणि उद्देश आहे. वत्स मा शोच. दुःखी होऊ नकोस. उद्या मी तुला काही दाखवतो. उद्याची वाट पाह. दुसऱ्या दिवशी साधूंनी दोन्ही मडकी घेतली. प्रवास नेहमीचाच होता, पण आज फाटक्या मडक्याला काहीतरी वेगळं दिसणार होतं. परतीच्याच्या रस्त्यावर साधू थांबतात. ते फाटक्या बादलीला डाव्या बाजूचा किनारा दाखवतात. रस्त्याच्या कडेला असंख्य रंगीबेरंगी फुले, पिवळी, जांभळी, पांढरी, नजरेत भरतात. हे फुलांचे बहर पाहतेस? हे दररोज तू गळवलेल्या पाण्यानंच तर वाढले आहेत. स्वभाव दोषोंपी गुणाय रूप्यते. कधी कधी आपली कमतरता दुसऱ्याच्या आनंदाचं कारण बनते. तू अयोग्य नाहीस वत्स. तुझ्यातील तडाद देवाने एका सुंदर हेतूसाठी दिला आहे. ही फुले तुझ्या गळणाऱ्या थेंबांनीच फुलली आहेत. प्रत्येक फूल जणू सांगत आहे तक, कमतरता असूनही तू आवश्यक आहेस. मीच कारण आहे या सौंदर्याचे.